बर्ड्स ऑफ कोल्हापूरच्या वतीनं रंकाळा तलाव परिसरात पक्षी सर्वेक्षण करण्यात आलं। यावर्षी रंकाळा परिसरातील पक्ष्यांच्या संख्येत घट झाली आहे। तलावाच्या शेजारील पदपथामुळे नागरिकांची वर्दळ वाढली आहे। परिणामी स्थलांतरित आणि स्थानिक पक्ष्यांच्या संख्येमध्ये घट झाल्याचा निष्कर्ष पक्षी निरीक्षकांनी नोंदवलाय। विविध पक्षीप्रेमी संस्थांच्या वतीनं दरवर्षी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कोल्हापुरात पक्षी गणना होते। यंदाही बर्ड्स ऑफ कोल्हापूरच्या वतीनं रंकाळा तलाव परिसरातील पक्षी गणना झाली। त्यामध्ये रंकाळा परिसरातील पक्ष्यांची संख्या कमी झाल्याचं दिसून आलं। विशेषतः तीर चिमणी, भारीत, कोकिळा अशा पक्ष्यांच्या संख्येवर परिणाम झालाय। या पक्षी गणनेत स्थलांतरित, स्थानिक आणि रहिवासी प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे। बर्ड्स ऑफ कोल्हापूरचे प्रणव देसाई, अभिषेक शिर्के, पृथ्वीराज सरनोबत, मंदार रुकडीकर, ऋतुजा पाटील यांनी पक्षी प्रजातीच्या नोंदी घेतल्या। शिखरा, तांबट, बुलबुल, व्हाईट कॅम्प, पाणकोंबडी, करकोचा, हळद्या, वेडा राघू, करडा धनेश अशा प्रजातीचे पक्षी रंकाळ्यावरील सर्वेक्षणादरम्यान पाहायला मिळाले। यावेळी शक्तिशाली दुर्बिणी आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून पक्ष्यांच्या हालचाली आणि निरीक्षणं नोंद केली। रंकाळ्याभोवती असलेल्या पदपथावर लोकांची वर्दळ वाढली आहे। त्याचा पक्ष्यांच्या संख्येवर परिणाम होऊ लागलाय। त्यामुळे सुशोभीकरण, पर्यटन वाढ याबद्दलच्या व्याख्यांचा नव्यानं विचार करण्याची गरज आहे।